तर मित्रांनो, काल मी राजा शिवाजी पिक्चर बघायला गेलतो. आमच्या लातूरचे हिरो रितेश भैया देशमुख यांचा पिक्चर. आणि त्यांना काही ती महाराजांचा रोल शोभला नाही. आणि पिक्चर बी असं काही तेवढा खास नव्हता. आणि उगाच हिंदी बॉलिवूडचे कलाकार घेऊन ठेवले होते. असं जर मी म्हणल, असं तुम्हाला वाटत असेल तर मी बिलकुल तसं म्हणणार नाही. कारण आपण स्वराज्याचा पिक्चर बघितला, एक आपल्या महाराष्ट्राचा इतिहासाचा पिक्चर बघितला. जेव्हा छावा पिक्चर आला तेव्हा बी काही लोक बोट करायला लागते. ह्याच्यामध्ये सगळे हिंदीच कलाकार आहेत म्हण, ते रश्मिका साऊथ इंडियन तिला कशाला घेतलो म्हण, मराठी कलाकार का बरं नाहीत म्हण. आणि आता आमच्या लातूरचे भैया, आमच्या लातूरचे शान रितेश भैया देशमुख जेनेल या वहिनी पिक्चर मध्ये आहेत, तरी बी बोटच करायला लावू ग. होय रे, हा तुम्ही बनवा मग पिक्चर तुमचा, बनवा, घ्या तुम्हीच घ्या, सगळे मराठी घ्या, तुम्हाला वाटेल तसे लावा पैसे. 10 वर्षापासूनचं स्वप्न होतं, पिक्चर काढलाय, महाराजांचा इतिहास त्याच्यातून कळालाय. आजकाल लहान लहान लेकरांना मोबाईल शिवाय करमना झालंय. जे काय आहे ते टीव्हीत बघायल्यात, मोबाईलला बघलाल्यात. कोण पेपर वाचना, कोण पुस्तकं वाचना. माय बापाला बी टाइम नाही लेकराला इतिहास सांगायला. त्या रितेश भैयानं तेवढा भारी पिक्चर काढलाय. काय ती सिनेमॅटिक, काय ती एडिटिंग, काय ती इतिहासात घडलेल्या घटना, ती एक्सप्रेशन, दुनियाचा भारी पिक्चर आहे. आणि उगा नावच ठेवून आल्यात. असं नाही तसं नाही. होय रे, खना खन वाजून कानसुलेत, आगाव बोलायचं नाही. लातूरच्या आहेत रितेश भैया, आम्ही बी लातूरचे हाव. आणि पिक्चर तर टॉप क्लासच आहे, कारण आपल्या दैवताचा पिक्चर आहे. सगळ्यांनी राजा शिवाजी पिक्चर बघा आणि कमेंट मध्ये सांगा पिक्चर कसा वाटला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रितेश भैया देशमुख, लातूर.